रात्री अभ्यास होत नाही. मेंदू थकतोय का? आणि रात्री अभ्यास करणं योग्य आहे की नाही? इज इट अ मिस्टेक स्टडिंग इन नाईट? बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये की रात्री अभ्यासाला बसल्यानंतर 20 ते 30 मिनिटांमध्ये डोळे जड व्हायला लागतात, मेंदू सुन्न वाटतो किंवा पुस्तक वाचलं तरी काहीही लक्षात राहत नाही. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही बघा की याचं कारण काय. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक तुम्हाला टूल दिलेला आहे, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमच्या अभ्यास करण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला चेंज दिसेल, इम्प्रुव्हमेंट दिसेल. ठीक आहे? अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की मी लेझी आहे किंवा माझी इच्छाशक्ती कमी आहे किंवा माझा एक मित्र मैत्रीण कोणीतरी रात्री जागून करताय म्हणून मी करतोय, पण त्यांना जमतंय आणि मला जमत नाही, असं वाटत असेल तर बघूयात प्रत्यक्षामध्ये मेंदूमध्ये काय घडतं, जे आपल्याला माहित नसतं. आपल्याला ते माहित नाही, पण दोष मात्र आपण स्वतःला देतो. ओके, तर बघूया काय होतं. मी डॉक्टर वृषाली गर्दे, मानसोपचार तज्ञ, आणि गेल्या अनेक वर्षापासून किशोरवयीन मुलं, त्यांचे पालक यांच्यासोबत मी काम करते. आणि आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे की रात्री अभ्यास केलेला लक्षात राहत नाही किंवा तो सस्टेनेबल राहतच नाही, का टिकत नाही, आणि मेंदू खरोखर थकतो का, आणि शेवटी ते जे टूल आहे ते तुम्ही आजपासूनच वापरायला सुरू करू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला की इज इट अ मिस्टेक स्टडी इन द नाईट, अँड इफ यू हॅव दॅट हॅबिट वेदर टू कंटिन्यू इट ऑर नॉट. जर ती सवय असेल रात्री अभ्यास करण्याची, कंटिन्यू करायची की नाही. सगळ्यात पहिलं बघूया की मेंदूचा नैसर्गिक रिदम, त्याला बायोरिदम पण म्हणतात, काय आहे. आपल्या मेंदूमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. संध्याकाळ नंतर शरीरामध्ये मेलॅटोनिन वाढायला सुरुवात होते. हे हॉर्मोन शरीराला सांगतं रेस्ट टाइम, नाउ इज द रेस्ट टाइम. जरी आपण जागे असलो तरी मेंदूची अलर्टनेस कमी व्हायला सुरुवात होते. तर हा तुमचा दोष आहे का? नाही. केमिकल मेलॅटोनिन रिलीज होतोय आणि त्यामुळे मेंदूची अलर्टनेस कमी व्हायला सुरुवात. नंबर 2, प्री फ्रंटल कॉर्टेक्स फटीग. रात्री 9 ते 10 नंतर मेंदूचा जो भाग फोकस, प्लॅनिंग, मेमरी यासाठी काम करतो तो म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग दिवसभर अभ्यास करून किंवा डिसिजन्स घेऊन थकलेला असतो. शाळा, सोशल इंटरॅक्शन्स, मित्रमैत्रिणींना भेटणे, कुठले कार्यक्रम अटेंड करणे, मोबाईल, मल्टीटास्किंग, हे सगळं मेंदूतला कॉग्नेटिव्ह लोड वाढवतं. म्हणून रात्री अभ्यास करताना मेंदू प्रोसेसिंग मोडमध्ये नसतो, तो शटडाऊन प्रिपरेशन मोडमध्ये असतो. नंबर 3, डोपामिन ड्रॉप. दिवसभर स्टिम्युलेशन मिळाल्यावर रात्री डोपामिन लेवल नैसर्गिकरित्याच कमी होते. अभ्यासासाठी सस्टेन डोपामिन लागतं, म्हणून रात्री रील्स बघणं सोपं वाटतं, पण अभ्यास मात्र जड वाटतो. स्टडी ॲट नाईट मिस्टेक. सर्वात मोठी चूक म्हणजे मी रात्री शांत असतं म्हणून रात्रीचा अभ्यास करतो. शांत वातावरण म्हणजे प्रोडक्टिव्ह मेंदू, असं नाही. ब्रेन एनर्जी पीक ही बहुतेक लोकांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 च्या दरम्यान असते. तुमची एनर्जी पीक ब्रेनची कधी आहे हे तुम्ही ओळखा, आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी कुठला पूरक टाइम आहे, ओव्हर
ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं, ओव्हर स्टिम्युलेशन नसतं, तुम्ही फोकस सहज करू शकता, लक्षात ठेवू शकता. हे तुम्ही त्याकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी थोडं इंट्रोस्पेक्शन करा, की माझा मेंदू ऍक्टिव्ह कधी असतो आणि कुठली वेळ माझ्यासाठी योग्य आहे. ठीक आहे? तर आता हे 90 मिनिट एनर्जी मॅपिंग मेथड बघूया. आजपासूनच वापरायला सुरुवात करा. स्टेप 1, 3 दिवस स्वतःचं निरीक्षण करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ. 3 दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वतःचं निरीक्षण. कधी तुम्हाला जास्त अलर्ट वाटतं ते लिहून ठेवा. आता मगाशी म्हटलं की हे इंट्रोस्पेक्शन करा. आता तर तुम्ही ऍक्च्युली मध्ये लिहिणार आहात, कारण लिहिल्यानंतर तुम्हाला तो पॅटर्न तुमचा कळेल. स्टेप 2, हाईड हाय फोकस सब्जेक्ट, मॅथ्स, सायन्स त्या पीक टाइम मध्ये ठेवा. स्टेप 3, रात्री फक्त लाईट रिव्हिजन करा. न्यू लर्निंग टाळा. पुन्हा एकदा बघूया. स्टेप 1, दिवसभर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी केव्हा जास्त अलर्ट वाटलं हे लिहून ठेवा आणि असं 3 दिवस करा. स्टेप 2, हाय फोकस सब्जेक्ट, मॅथ्स, सायन्स किंवा तुम्हाला जो डिफिकल्ट वाटत असेल त्याला त्या पीक टाइम मध्ये ठेवा, जेव्हा तुमचा फोकस जास्त चांगला असतो. स्टेप 3, रात्री फक्त लाईट रिव्हिजन करा. न्यू लर्निंग टाळा. सिंपल रूल, लर्न हार्ड थिंग्स वेन युअर ब्रेन इज फ्रेश. जेव्हा तुमचा ब्रेन उत्साही असेल त्यावेळेला नवीन गोष्टी शिका आणि रिवाइज वेन द ब्रेन इज टायर्ड. की आता मेंदू थकलाय, मग आपण रिव्हिजन करायचं. मेंदूला नवीन शिकण्यामध्ये एनर्जी आणि ताकद जास्त लागते. त्यामुळे आपल्याला फक्त रिव्हिजनचं मग जेव्हा तो थकलेला असतो, डिसिजन्स घेऊन हे सगळं करून तेव्हा त्याला ठेवायचं. फायनल टेकअवे बघूया. लक्षात ठेवा, मेंदू थकतो म्हणजे तुम्ही कमजोर नाही, तो फक्त बायोलॉजिकल नियम पाळतो. जर तुम्हाला ब्रेन रेग्युलेशन आणि फोकस वाढवण्यासाठी अजून तंत्र हवी असतील तर आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा. तुमचे जे फ्रेंड्स असं वाटत असेल की 2 वाजेपर्यंत जागून अभ्यास करतात तरी त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीये, त्यांना विचारा की काय होतंय. त्यांनाही शेअर करा, त्यांना सांगा की तुमचा हाय प्रोडक्टिव्ह टाइम कधी आहे आणि अशा प्रकारे तुमचं नॉलेजही त्यांना शेअर करा. स्वतःही तुम्ही पुढे जा, इतरांनाही मदत करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.